तोपर्यंत मी तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो, की वाटल्या जाऊ नका. एकत्र राहा. महाराष्ट्राची ताकदच ती आहे, की आपण एकीने पुढे जातो. आपल्या लोकांची ताकद ती आहे, की आपण एकी जमा करतो. आपण स्वराज्य मी रोज पुस्तकातून सांगतोय, की आपण स्वराज्य हे कुठल्याही एका माणसाच्या जीवावर नाही, जाती धर्माच्या जीवावर नाही, तर एकत्र येऊन आपण भगव्यासाठी किंवा आपल्या स्वतःच्या राज्यासाठी आपण ते उभं केलेलं. वेळ पडली तर आपण तेच करू. सगळे एकत्र येऊ, सगळेजण मिळून फाईट करू. पण हे कुणासाठी? हे आपल्यांसाठी. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपलं डेली ब्लॉग डे 76 मध्ये. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग बनवायला खूप लेट झालाय, कारण की ऑलमोस्ट इव्हिनिंग झाली, तुम्ही बघू शकता. संध्याकाळ झाली आणि आज दिवसभर मी काहीच ब्लॉग वगैरे किंवा काही शूटच नाही केलं, कारण की मला मनच नव्हतं काय करायचं. कारण की मी ते प्रोटेस्ट बद्दल वगैरे 2-4 व्हिडिओ बनवायचा विचार केलेला, पण त्या बनवून झाल्यानंतर मला असं झालं की आपण का त्या सगळ्यामध्ये पडायचं किंवा का बोलतोय मी त्याच्यावर, ज्याच्याशी माझा काही घेणं देणंच नाहीये. किंवा म्हणजे मी इतरांना सांगतोय की या सगळ्यामध्ये पडू नका, आणि मी स्वतः त्याच्यावर व्हिडिओ बनवून त्या गोष्टींना अजून वाव देतोय. तर मला या सगळ्या गोष्टी नाही करू वाटल्या किंवा नाही चांगल्या वाटल्या, नाही पटत आहे मला, तर मी त्या गोष्टी स्किप करून टाकल्या. बनवत होतो मी ब्लॉग, असं नव्हतं की बनवत. मी सुरुवात केलेली, पण त्या गोष्टींवरूनच केलेली. तर मला ते पटल्या नाही, आणि मग मी बराच विचार करून, बराच अपसेट राहून, कारण की जे काही होतंय तिकडे नीटच्या एक्झामच्या नावाखाली जे काही गोष्टी चालल्या आहेत त्या नाही पटत आहेत. पण ठीक आहे, आता जेव्हा ते काय बोलणार ना, म्हणजे हे सगळी आपलीच माणसं आहेत, हे सगळी आपलीच मुलं आहेत, आपलंच युथ आहे, आपल्या भारताचं युथ आहे. तर कसं या सगळ्या गोष्टी काय काय बोलणार, आणि त्यांचे विचार, प्रत्येकाचे विचार मी नाही बदलू शकत. तर ठीक आहे. आणि आता मी ब्लॉगला सुरुवात करतोय, तर आता आपण बघूया की कोण कोण काय काय करतंय ते घरामध्ये. काय मिसरी लावले का? आमची आई मिसरी लावून बसली, आणि दादा मला आत्ता पेपर वाचतात संध्याकाळचा. सकाळी ते जरा बिझी होते, त्यांना बाहेर फिरायला जायचं होतं एका ठिकाणी, तर ते जास्त एक्साइटेड होते, म्हणून आज पेपर काहीच नाही वाचता आणि माझ्याशी भांडणं करून गेले. ते आता पेपर वाचत बसले. मित्रांनो, आता मस्तपैकी दिवाबत्ती झाली आहे आपली, तुम्ही बघू शकता. मस्त पूजा वगैरे तू केली आहे तू मग. दिवाबत्ती झाली आपली, तर आता आपण जाऊया, पटकन पूजा करूया आणि आपल्या डेली ब्लॉगला सुरुवात करूया. बघ मेसेज बघ आधी, काहीतरी आणायला सांगितलेलं बघ ना. कधी सांगितलेलं? गरीब इंस्टाग्राम बघ. ठीक आहे, बघितलं काय? अरे कुठून आणणार हा? ट्रेन मध्ये कोण होता आज? ट्रेन मधून ना. मित्रांनो, मला आजचा विषय असा आहे की मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी दिवसभर झालं प्रोटेस्टमुळे ना, मी आजचा ब्लॉग पण नाही बनवलाय, कारण की मी त्या व्हिडिओज बघतोय कंटिन्यू, त्याच्यावर रिसर्च करतोय, काय खरं आहे काय खोटं आहे. मला बऱ्याच गोष्टी समजत आहेत, बऱ्याच गोष्टी मी दोन्ही साईडने गोष्टी तोलून बघतोय.
आणि शेवटी मला असं झालं की मी गप्प बसणं चुकीचं आहे आणि मी बोललो पाहिजे. जर मी एक क्रिएटर म्हणून जर मी वावरतोय या समाजामध्ये, तर मी लोकांना अवेअर केलं पाहिजे या गोष्टीबद्दल. मी लोकांशी बोललो पाहिजे. तर मी मी पर्सनली माझं मत सांगेल की नीटसाठी जो पेपर लीक होतोय किंवा काय जे जे ज्या गोष्टी होत आहेत, त्याच्यासाठी मी माझा पाठिंबा द्यायला तयार आहे. पण माझं असं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टी लीगल पद्धतीने संविधानानुसारच झाल्या पाहिजेल. जसं की अ, जिथे लीगल परमिशन असेल पहिली गोष्ट, ज्या जागेवर जिकडे कुठलीच राजकीय म्हणजे कुठलीच पार्टी, शिवसेना असो, बीजेपी असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, कुठलीही राजकीय पार्टी इन्व्हॉल्व नसेल. सीजीपी सुद्धा कुठलीही राजकीय पार्टी इन्व्हॉल्व नसेल. फक्त आणि फक्त त्या मुलांसाठी प्रोटेस्ट केला जाईल, ज्यांनी आपला जीव गमावला. त्या आपल्या फ्युचरच्या पिढीसाठी तो प्रोटेस्ट केला जाईल, जेणेकरून आपल्याला आपली मुलं, आपण जे शिकणार आहोत, आपण आता शिकतोय, आपली मुलं अजून येणार आहेत, तर त्या पिढींसाठी जो प्रोटेस्ट असेल, त्याच्यासाठी मी सहमत असेल. पण हे जे चालू आहे, त्या प्रोटेस्टच्या नावाखाली जे तिकडे राजकारण चालू आहे, जाती धर्मावरून चालू आहे, मी मी म्हणजे तुम्हाला एवढंच सांगेल, की माझे बरेच मित्र आहेत, जे वेगवेगळ्या जाती धर्माचे आहेत, वेगवेगळ्या पंथाचे आहेत, वेगवेगळ्या गावचे आहेत, वेगवेगळ्या कल्चरचे आहेत आणि मला कोणाच्याच भावनिक किंवा धार्मिक अशा गोष्टींना दुखवायचं नाहीये किंवा त्यांच्या हृदया त्यांना ठेच नाही पोचवायची. तोपर्यंत मी तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो, की वाटल्या जाऊ नका. एकत्र राहा. महाराष्ट्राची ताकदच ती आहे, की आपण एकीने पुढे जातो. आपल्या लोकांची ताकद ती आहे, की आपण एकी जमा करतो. आपण स्वराज्य मी रोज पुस्तकातून सांगतोय, की आपण स्वराज्य हे कुठल्याही एका माणसाच्या जीवावर नाही, जाती धर्माच्या जीवावर नाही, तर एकत्र येऊन आपण भगव्यासाठी किंवा आपल्या स्वतःच्या राज्यासाठी आपण ते उभं केलेलं. वेळ पडली तर आपण तेच करू. सगळे एकत्र येऊ, सगळेजण मिळून फाईट करू. पण हे कुणासाठी? हे आपल्यांसाठी. आपण सामान्य माणसांसाठी जे रोज जगतायत, रोज कामाला जातायत, रोज घरी येतायत, रोज आपल्या मुलाबाळांना शिकवण्यासाठी धडपड करतायत, त्या लोकांसाठी. त्या लोकांसाठी नाही, जे मस्तपैकी बसलेत एसीमध्ये, सोफ्यावर. त्यांना काही घेणं-देणं नाहीये. त्यांचं फक्त चालू आहे, इन्कम चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहेत. अशा लोकांसाठी मला काही करायचं नाहीये आणि मी करणारही नाही. माझा पाठिंबा हा नीटच्या किंवा त्या मुलांच्या त्या त्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात नाहीच आहे. माझा पाठिंबा नेहमी सगळ्या आपल्या भारतीयाच्या फ्युचरसाठी असेल आणि योग्य गोष्टींसाठी असेल. पण माझा पाठिंबा त्या गोष्टींना नसेल, ज्याच्यात कुठली पॉलिटिकल पार्टी इन्व्हॉल्व असेल किंवा कुठलाही धर्म इन्व्हॉल्व असेल. माणूस म्हणून जर त्या प्रोटेस्टमध्ये येणार असाल, तर मी त्या प्रोटेस्टमध्ये इन्व्हॉल्व व्हायला तयार आहे. पण जर तुम्ही जातीवाद आणि अल्लाह आणि राम या 2 गोष्टी जर एकत्र करणार असाल आणि त्या गोष्टी जर मध्ये काढणार असाल, देश तोडा आणि फोडा करणार असाल, तर मी त्या गोष्टीच्या विरोधात आहे आणि कायमस्वरूपी विरोधात आहे. जर देशावर किंवा आमच्या धर्मावर जेव्हा गोष्ट येईल, त्यावेळेस आम्ही तेवढ्याच ताकदीने उभे राहू आणि तेव्हा तुम्ही बघालच काय होईल आणि काय नाही ते. पण सध्या तरी मला कुणाशीच काहीच वाद नाही. मला भरपूर लोक आहेत की त्यांना सांभाळायचं आहे आणि भरपूर गोष्टी अशा आहेत की मला त्या जपून चालायचं आहे. तर मी एवढंच सांगेल, आत्तापुरतं तरी एवढंच सांगेल की प्लीज, प्लीज, प्लीज कुणीही अशा गोष्टी करू नका. ट्रेंड चालू आहे म्हणून अशा गोष्टी करू नका, ज्याची तुम्हाला अंदाज पण नाही की पुढे जाऊन काय होऊ शकतं. घरी बसा, ऐका, विचार करा आणि मग रिॲक्ट करा. आधीच रिॲक्शन देऊ नका. तो चाललाय म्हणून मी जातो, मी चाललाय म्हणून त्याला घेतो. असं प्लीज करू नका. एक केस खूप आयुष्याची बरबादी बनवू शकते. खूप मोठा लॉस घेऊन येऊ शकते तुमच्यासाठी. तर प्लीज तुम्ही असं काही करू नका आणि मी हात जोडून विनंती करतो, की माझं जर काही चुकीचं वाटत असेल किंवा मी बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचं बोललो असेल किंवा कुणाच्या भावनिक किंवा अ, धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी हात जोडून माफी मागतो. कारण की मला असं काही बोलायचं नाहीये किंवा असं काही करायचं नाहीये आणि मी कधी केलंही नाहीये ह्याच्या आधी.
आताही करणार नाहीये. कारण माझे सगळ्या वेगवेगळ्या जाती पंथांचे माझे मित्र आहेत, तर मला कधीच आवडत नाही या सगळ्या गोष्टी करायला. पण जे काही थोडी लोक आहेत, थोडी लोक जी या देशाविरोधात, या राष्ट्राविरोधात, या भगव्या विरोधात किंवा या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आता मी इन डिटेल तुम्हालाही माहिती आहेत, ज्या गोष्टी बोलू नाही शकत कॅमेऱ्यावर. ती थोडी लोक आहेत ना, ती थोडी लोक खूप सलतात, खूप जास्त त्रास होतो त्या गोष्टींचा. आम्ही म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगेल, आम्ही टोपी घालून दर्ग्यामध्ये पण गेलोय. आमच्यासोबत टोपी घालून मंदिरामध्ये पण आलेली पोरं आहेत आणि आमच्यासोबत आमच्या घरी गणपतीला येणारी पण पोरं आहेत. मी कुणाबद्दलच माझ्या मनात काही नाहीये. पण फक्त माझं एवढंच म्हणणं आहे, की जे चालू आहे, जे दिल्लीमध्ये चालू आहे, जे महाराष्ट्रामध्ये चालू आहे, जे जे काही चालू आहे ते थांबवा मित्रांनो. हे आपल्यासाठी योग्य नाहीये. आपलं फ्युचर हे नाहीये. प्लीज, प्लीज थांबवा. तुमच्या या सपोर्टचा फायदा दिपकेला होणार आहे. दिपकेला होणार आहे. ह्या सपोर्टचा फायदा दिपकेला होणार आहे. तुम्हाला काही नाही होणार. तुम्ही काही नाही करू शकणार. काही नाही. किती जण त्या प्रोटेस्ट मधले नीट देत आहेत. ज्यांना नीट द्यायचे ते देऊन पास होऊन मोकळे झाले. पण आपण अजून तिकडेच आहे, प्रोटेस्ट मध्ये आहे. म्हणजे तुम्ही विचार करा. ज्याला जे काम करायचं होतं त्याला त्यांनी ते केलं. असं नका करू मित्रांनो. प्लीज, प्लीज असं काय करू नका प्लीज. आणि आय होप मला मला जे बोलायचं ते तुम्हाला समजलं असेल. तर थांबूया इथेच. आय होप मित्रांनो तुम्हाला समजल्या असतील गोष्टी आणि मला जे बोलायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल. तर आता आपण वेळ वाया न घालवता आपण आपल्या पुस्तकाकडे जाऊया, जे आपल्याला दररोज काही ना काही नवीन गोष्ट शिकवत आहे. तर येस, आपण आपल्या पुस्तकाकडे जाऊया, वाचूया काय होतंय काय नाही, आज काय नवीन शिकायला भेटतंय, तर बघूया. मित्रांनो, जेवायला आज आमच्या घरी गाठायची भाजी. आपलं माझं मत मी आपला आणलेलं आहे बघा. आमचे दादा आणि मीच पहिला बसतो जेवायला, आहे की नाही दादा? फुगले. तुझा तर थोबाड परत तू ब्लॉग एडिट करून झालाय आपला. करतोय म्हणजे अजून झाला नाही करतोय. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग हा इथेच संपतो. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील, तुम्हाला काय बोलायचं आणि काय नाही ते. तर आजचा ब्लॉग इथेच संपतोय. तर ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर येस मित्रांनो, बाय, टाटा, सी यू, गुड नाईट.